एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या कमलाबाई सिक्युरिटी गार्ड समोर हात जोडून विनंती करत होत्या की फक्त एकदा त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचे आहे. त्यांच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. सुरुवातीला सिक्युरिटी गार्ड त्यांना हे सांगून पळवून लावतो की तुझ्यासारखे भिकारी माझ्या साहेबांचे आई वडील असूच शकत नाहीत. तू नक्कीच खोटं बोलत आहेस, चालती हो इथून. पण जेव्हा कमलाबाईंनी खूप साऱ्या विनवण्या केल्या आणि म्हणाल्या की जोपर्यंत तू मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देणार नाहीस तोपर्यंत मी या गेटजवळच उभी राहणार, इथेच बसणार. आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये आजारी पडलेला आहे. त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे. माझ्याजवळ त्यांच्या उपचारासाठी पैसे नाही आहेत. माझ्या मुलाचा इतका मोठा बिझनेस आहे, त्याच्याकडे इतके पैसे आहेत, मग तो त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी थोडेसे पैसे खर्च करू शकत नाही का? वडिलांसाठी थोडेसे पैसे खर्च केल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही. शेवटी सिक्युरिटी गार्डला त्यांच्यावर दया आली आणि त्याने आत जाऊन ही बातमी दिली की कोणीतरी एक म्हातारी बाई तुम्हाला भेटायला बाहेर गेटवर आलेली आहे. ती म्हणत आहे की ती तुमची आई आहे, पण त्या त्यांच्या चेहऱ्याने आणि कपड्यांनी वाटत नाहीत की त्या तुमच्या आई आहेत. आरती सिक्युरिटी गार्डला म्हणाली की तू हो पुढे, मी त्यांना भेटायला बाहेरच येत आहे. त्यांना घराच्या आत आणण्याची काही एक आवश्यकता नाही. मीटिंग रूममध्ये बसलेल्या तिच्या नवऱ्याला आरती म्हणाली की तुमची आई पुन्हा भेटण्यासाठी आली आहे. किती वेळा मनाई करूनही पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे या घरी भेटायला येऊन जातात. माहीत नाही नक्की काय समजून पैसे घ्यायला येतात. पैसे तर असे काही मागतात जसं काही ते या घरात पैसे ठेवून गेले आहेत. काल इतका अपमान करून पळवून लावले होते, तरीही आज पुन्हा आल्या. लाजही वाटत नाही. चला आपण दोघं मिळून चांगलंच फटकारूया, जेणेकरून त्या पुन्हा कधीही आपल्या दारात पाऊल ठेवणार नाहीत आणि आपल्याला त्रास देणार नाहीत. मानव आणि आरती घराच्या बाहेर पडून दाराजवळ येतात. आपल्या मुलाला आणि सुनेला बाहेर आलेलं पाहून कमलाबाई आशेच्या नजरेने दोघांकडे पाहत असतात की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला येत आहेत, तर आज नक्कीच ते त्यांची मदत करतील. कमलाबाई आपले दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या होत्या. बाळा, तू आलास, खूप बरं केलंस. तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे. ते गेल्या 4 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मी गेल्या 4 दिवसांपासून सतत घरी येत आहे, पण तू काही भेटला नाहीस. फक्त सुनबाई भेटते आणि ती मनाई करते. बाळा, तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैशांची खूप गरज आहे. मला थोडे पैसे हवेत. तेवढ्यात सून आरती पुढे येत म्हणाली की ये म्हातारे, चल जा इथून. काही पैसे वगैरे मिळणार नाहीत तुला. आधीच आम्ही तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. आता 4 दिवसांपूर्वीच तू पैसे मागण्यासाठी आली होतीस, तेव्हा मी तुला 2,000 रुपये तर दिले होते ना. आता यापेक्षा जास्त पैसे तुला मिळणार नाहीत. चालती हो आमच्या दारातून. कमलाबाई म्हणाल्या, बाळा, तू जे 2,000 रुपये मला दिले होतेस त्याने तुझ्या सासऱ्यांची 2 दिवसांची औषधही आली नाही. माझ्याकडे इतके पैसेही नाहीत की मी त्यांच्या दवाखान्याचा आणि औषधांचा खर्चही उचलू शकेन. बाळा, तू तरी आपल्या वडिलांचा थोडा विचार कर. ते तुझे वडील आहेत. मानव म्हणाला की आई, मला अशा फालतू गोष्टी काही ऐकून घ्यायच्या नाहीत. तू मला अशा फालतू गोष्टी ऐकवून इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेस. मला सगळं काही कळतं. मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्यात अडकणार नाही आणि आता पुन्हा माझ्या दारात पाय ठेवायची गरज नाही. आपला मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून कमलाबाई खूप निराश झाल्या. मानव त्याच्या बायकोला म्हणजेच आरतीला म्हणाला की आरती, मी मीटिंगसाठी जात आहे. संध्याकाळपर्यंत परत येईल. आपल्या मुलाला कारमध्ये बसून जाताना पाहिले तेव्हा कमलाबाई म्हणाल्या, बाळा, तू ऑफिसला जात आहेस तर ऑफिसच्या रस्त्यातच सरकारी हॉस्पिटल लागते. बाळा, मला तुझ्या गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये सोडतोस का? इतके तर आपल्या आईसाठी तू करूच शकतोस ना. आरती दम देत आपल्या सासूला म्हणाली, म्हातारे, तुझी ऐपत नाही आहे कारमध्ये बसण्याची. गुपचूप पायी चालत जा. माझ्या कारला हात सुद्धा लावण्याची हिंमत करायची नाही.
तुला माझ्या कारमध्ये बसवून मला माझी कार घाण करून घ्यायची नाही. माहीत नाही कुठून कुठून चालून येतात कारमध्ये बसायला. ऐपत पाहिली आहे का स्वतःची? ऑटोमध्ये बसण्याची ऐपत नाही आणि कारमध्ये बसण्याची गोष्ट करता. चालती हो इथून. मानव त्याची कार घेऊन निघून गेला. बिचारी कमलाबाई तिथे गेटवर बसून बसून आपल्या मुलाच्या जाणाऱ्या कारकडे बघतच बसल्या आणि आपल्या नशिबाला कोसत राहिल्या की मी कशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या आई वडिलांचाही झाला नाही. काय नसेल केलं आम्ही आमच्या मुलासाठी. सगळं काही उधळत बसलो आमच्या मुलासाठी. जर आम्ही सगळं काही उधळलं नसतं तर आजचं चित्र काही वेगळंच असतं. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन संपत्ती सगळं काही विकून टाकलं. सगळं विकून इतका मोठा बिझनेस उभा केला. पण आज त्याच मुलाने आमच्यासोबत काय केलं? इतकं तर परकी लोकंसुद्धा करत नाहीत जे आमच्या मुलाने आमच्यासोबत केलं आहे. त्याला आपल्या आईला होत असलेला त्रासही डोळ्यांनी दिसत नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. जवळच उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला इतके तर कन्फर्म झाले होते की ही आई मानव साहेबांची आईच आहे. मानव निघून गेल्यानंतर आणि आरती घराच्या आत निघून गेल्यानंतर सिक्युरिटी गार्ड कमलाबाईंना उचलून खुर्चीवर बसवले आणि म्हणाला की आई, तुम्ही रडू नका. तुम्ही मला सांगा की तुम्हाला किती पैशांची गरज आहे. कमलाबाई म्हणाल्या की आता तरी मला 2,000 रुपये मिळाले तरी पुरेसे आहेत. त्यातच माझं काम भागेल. सिक्युरिटी गार्डने आपल्या खिशात हात घालून पाहिले तर 1,500 रुपये निघाले. आई, आता माझ्याकडे 1,500 रुपये आहेत. हे तुम्ही ठेवून घ्या आणि मला सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे. मी तुम्हाला माझ्या सायकलने सोडतो. नाही बाळा, मला सायकलवर बसता येत नाही. मी ऑटो रिक्षा करून निघून जाईन. कमलाबाई सिक्युरिटी गार्डला खूप आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बाळा, ज्या ठिकाणी माझ्या मुलाने आणि सुनेने माझी मदत केली नाही त्या ठिकाणी तू तुझे इतके मोठे मन दाखवून माझी मदत केलीस. मी तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही. अहो आई, मी तुमची काय मदत केली बरं? इतक्या पैशात तर तुमचा एका दिवसाचा औषधांचा खर्चही निघणार नाही. त्या पैशांना आपल्या साडीच्या पदरात बांधून कमलाबाई हॉस्पिटलकडे रवाना झाल्या. हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले नंदकिशोरजी आपल्या पत्नीची खूप आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे मदत मागण्यासाठी गेली आहे. त्यांनी काही मदत केली तर माझ्या पत्नीचा त्रास थोडा कमी होईल. एक तर मी आजारी पडलेलो आहे आणि पैशांची तंगीसुद्धा आहे. बिचारी किती धावपळ करत आहे. पण कमलाबाईंचा पडलेला चेहरा पाहून ते समजले होते की त्यांच्या नालायक मुलाने आपल्या आईची मदतही केलेली नाही. त्यांचा नालायक मुलगा पैशांच्या मोहात इतका हरवला आहे की त्याला आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा त्रासही डोळ्यांनी दिसत नाही. कमलाबाई आपल्या पतीजवळ येऊन ढसाढसा रडायला लागल्या की आज आपल्या मुलानेच आपला विश्वासघात केला. आपला मुलगा आपलाच राहिला नाही. संकटाच्या वेळी त्याने आपल्याला एकटे सोडले. आपल्या मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी आपण कंगाल झालो. पण मुलगा मात्र इतक्या उंचीवर पोहोचल्यानंतर आपल्याच आईवडिलांना पाहू इच्छित नाही. ज्या आईवडिलांनी त्याला इतक्या उंचीवर पोहोचवले आता तेच आईवडील त्याला भिकारी दिसत आहेत, लोअर स्टँडर्ड दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर असलेला एक व्यक्ती जो याच शहरातील एक मोठा बिझनेसमॅन होता, तो व्यक्ती या दोघांच्या गोष्टी ऐकून घेतो. आपल्या बेडवरून उठून नंदकिशोरजींकडे जातो तर त्यांना पाहून हैराण होतो, कारण ते त्यांचे वंदनीय गुरुजी होते. अहो गुरुजी, तुम्ही इथे आणि तुमची अशी परिस्थिती? बाळा, मला माफ कर, पण मी तुला ओळखले नाही. कोण आहेस तू? गुरुजी, मी पंकज. मी तुमच्याकडे ट्युशन घेण्यासाठी येत होतो. आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन नंदकिशोरजी आठवण्याचा प्रयत्न करतात. मग अचानक ते म्हणतात की हो, आठवलं. तू गुप्ताजींचा मुलगा आहेस ना, ज्यांचा याच शहरात कापडांचा खूप मोठा बिझनेस आहे? तू त्यांचाच मुलगा पंकज आहेस? हो गुरुजी, मी तोच पंकज आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुमची ही अवस्था झालीच कशी?
मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत. आता मात्र तुम्ही काही काळजी करायची नाही. तुमच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील सर्व पैसे मी खर्च करीन आणि तुम्हाला पूर्ण ठीक करून माझ्यासोबत घरीही घेऊन जाईल. पंकज नंदकिशोरजींचा संपूर्ण खर्च उचलतो. त्यांना खाण्यासाठी भरपूर प्रकारची फळांची व्यवस्थाही करतो. कमलाबाईंना सांगतो की आई, तुम्ही माझ्या घरी जाऊन राहा. इकडे मी माझ्या गुरुजींना सांभाळून घेईन. मी किती दिवसांपासून पाहत आहे की तुम्ही किती धावपळ करत आहात. अशीच धावपळ करून तुम्ही स्वतःची तब्येत खराब करून घेणार. घरी माझी बायको, माझी मुलं आहेत, माझे आईवडीलसुद्धा आहेत. मी 2 दिवसातच माझ्या गुरुजींना ठीक करून माझ्यासोबत माझ्या घरी येऊन येईन. नंदकिशोरजी म्हणाले की हो, आता मी ठीक आहे आणि लवकरच मी तुझ्याजवळ येऊन जाईन. तू आता माझी अजिबात काळजी करू नकोस. 2च दिवसात नंदकिशोरजी ठीक होऊन पंकजच्या घरी आले. पंकजच्या घरी त्यांचे वडील नंदकिशोरजींना भेटून खूप खुश झाले. अहो नंदकिशोरजी, जेव्हापासून तुम्ही मुलांना शिकवणे बंद केले आहे तेव्हापासून तुमच्यासोबत भेटच झाली नव्हती आणि मी सुद्धा इकडे माझ्या बिझनेसमध्ये इतका व्यस्त झालो होतो की तुम्हाला भेटण्यासाठी वेळच मिळाला नाही. आज किती वर्षांनंतर तुम्ही मला भेटला आहात, पण मला अजिबात वाटले नव्हते की तुम्ही मला अशा रीतीने भेटाल. अहो पंकज तर तुमची किती आठवण काढतो. तो नेहमी म्हणतो की आज मी माझ्या गुरुजींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत आहे. पंकजला अभ्यासात अजिबात रुची नव्हती, पण जेव्हापासून तो तुमच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागला तेव्हापासून त्याची अभ्यासात रुची वाढली आणि तुमची तर तो आजही आठवण काढतो. तुमची शिकवण्याची पद्धतच अशी होती की मुलं लगेचच समजून जायची. काही दिवस तर कमलाबाई आणि नंदकिशोरजी पंकजच्या घरीच थांबले होते. पंकजचे घर खूप मोठे होते. घर काय, तो तर एक मोठा बंगलाच होता. तिथे तर कितीही लोक राहू शकत होते आणि तिथेच एक खोली पंकजने कमलाबाई आणि नंदकुमारजींना दिली होती. 10 दिवसांनी नंदकिशोरजी पंकजला म्हणाले की बाळा, आता आम्हाला जाण्याची परवानगी दे. बरेच दिवस झाले आहेत, आता आम्हाला निघायला हवं. तू आमची खूप मदत केलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. इतक्या दिवसात तर पंकजला कळून चुकले होते की गुरुजींनी आपल्या जवळचे सर्व काही आपल्या मुलावर खर्च केले होते. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नव्हते. तो आपल्या गुरुजींना विचारतो की आता तुम्ही कुठे जाणार, काय करणार? तुमच्याजवळ ना तर घर आहे ना खाण्यासाठी पैसे आहेत. मग तुम्ही तुमचा गुजारा कसा करणार? जिथे आमचे आयुष्य घेऊन जाणार आम्ही तिकडे जाणार. काहीतरी छोटं मोठं काम पाहणार, ज्याने आमचा म्हातारपणात खाण्यापिण्याचा आणि औषधांचा खर्च भागणार. नाही गुरुजी, तुम्ही इथून कुठेही जाणार नाहीत. मी तुमच्यासाठी काही विचार करून ठेवला आहे. फक्त तुम्ही माझ्याकडेच राहा. तू काय विचार केला आहेस पंकज? जरा आम्हालाही कळू देत. गुरुजी, आपल्याला तर माहीतच आहे की आमचा कपड्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. एका दुकानावर मी बसतो आणि दुसऱ्या दुकानावर बाबा असतात. मी तर माझे दुकान व्यवस्थित सांभाळून घेतो, पण माझ्या वडिलांना मात्र एका अशा व्यक्तींची गरज आहे जो त्या दुकानाचे हिशोब व्यवस्थितपणे हँडल करू शकेल, शिवाय पूर्ण इमानदार असेल. तर गुरुजी, मला या पदासाठी तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही योग्य वाटत नाही. आणि गुरुजी, तुम्हाला दुसरीकडे कुठे ना कुठे जाऊन काम करायचेच आहे, तर मग तुम्ही बाबांसोबत दुकानात बसून त्यांना मदतही करू शकता. दुकानाचा हिशोब तुम्ही सांभाळा. नंदकिशोरजी त्यांच्या पत्नीकडे पाहू लागले. कमलाबाईंना यात काही गैर वाटत नाही. त्या त्यांच्या पतीला सांगतात की आपण कुठे ना कुठे कामासाठी भटकत राहणार, शिवाय आपल्याला किती दिवसात काम मिळेल माहीत नाही. इकडे आपल्याला घरी बसल्या बसल्या काम मिळत आहे. आपण आपल्या मेहनतीचे खाऊ, त्यामुळे आपल्याला इथे राहण्यासही काहीच हरकत नाही. कमलाबाईंच्या बोलण्यावर सहमती दर्शवत नंदकिशोरजी गुप्ताजींसोबत त्यांच्या मोठ्या दुकानात बसून काम करू लागले. वर्षभर ते गुप्ताजींसोबत बसून हिशोब सांभाळता सांभाळता बिझनेसच्या बारीक सारीक गोष्टी शिकत होते की कशा प्रकारे बिझनेस केला जातो. वर्षभराच्या मेहनतीनंतर
त्यांच्याजवळ इतके पैसे जमा झाले होते की ते त्यांची पत्नी कमलाबाईंना म्हणाले की आपण आपलं स्वतःचं एखादं छोटंसं कापडाचे दुकान सुरू करूयात, त्यात खूप फायदा आहे. कमलाबाई म्हणाल्या की तुम्ही हे काय बोलत आहात? वाढत्या वयाबरोबर तुमचा मेंदूही काम करत नाही आहे का? अहो, वयाच्या 65त काही काम करायला जाणार तर लोक हसतील आपल्यावर की म्हातारपणी बिझनेस करायला जात आहे. नंदकिशोरजी म्हणाले की तू त्याची काही काळजी करू नकोस. मला पंकज म्हणाला आहे की या कामात तो माझी मदत करणार आहे. मला जास्त धावपळ करावी लागणार नाही. पंकज त्याच्या इतक्या मोठ्या दुकानासाठी त्याचे सामान मागविणार, तेव्हा माझ्याही दुकानासाठी सामान मागवून देणार आहे. आणि मग एक दिवस नंदकिशोरजींनी वयाच्या 65 वर्षात आपलं स्वतःचं दुकान उघडले. आजूबाजूचे लोक म्हणू लागले की आजोबांनी या वयात दुकान उघडले, आणखीन किती वर्ष बिझनेस करण्याचा विचार आहे? बाळा, जोपर्यंत जगणार, जोपर्यंत हातपाय चालत राहणार, तोपर्यंत काम करत राहणार. जेव्हा आमच्याने काही काम होणार नाही त्यावेळेस पाहिले जाईल की काय करायचं आहे. हळूहळू नंदकिशोरजींचे दुकान चांगलेच चालू लागले. खूप चांगला नफाही होऊ लागला. आता नंदकिशोरजींकडे पैशांची कोणतीही कमी राहिली नव्हती. नंदकिशोरजींनी पंकजच्या शेजारीच एक छोटेसे 100 गज असलेले घर विकत घेतले, पण लहानच, कारण दोघं नवरा बायकोंसाठी तितकी जागा पुरेसी होती. यांपेक्षा मोठे घर त्यांना नकोच होते. असे करता करता 5 वर्षे उलटली. एक दिवस नंदकिशोरजी त्यांच्या पत्नीला म्हणाले की भाग्यवान, आपण आपल्या तरुणपणी खूप कठीण दिवस पाहिले आहेत. आधी आपल्या आई वडिलांच्या सेवेत दिवस निघून गेलेत. तू जेव्हा या घरात लग्न करून आलीस तेव्हा 3 नंदा होत्या. माझे म्हातारे आई वडील होते. 3 बहिणी, आणि त्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारीही माझ्याच खांद्यांवर होती. कारण घरात मी एकटाच माणूस कमावणारा होतो. आणि त्यानंतर आपल्यालाच मुलगा झाला. त्याच्या शिक्षणासाठी आपण इतकं केलं की आपण रस्त्यावर आलो. पण माझ्या मनात ही खंत कायम आहे की मी आजपर्यंत तुला कधीच विचारले नाही की तुझी इच्छा काय आहे, तुला काय आवडतं, तुला काय घ्यायचं आहे. पण आज आपण आपल्या संपूर्ण जबाबदारीतून मुक्त आहोत आणि आता आपल्या हातात पैसेसुद्धा आहेत. त्यामुळे आज मी तुला मनापासून विचारतो की तुला काय हवं आहे. तुला जे काही हवं असेल ते तू मागू शकतेस. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. आपल्या नवऱ्याकडून इतक्या छान छान गोष्टी ऐकून कमलाबाईंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. पण त्या क्षणी त्यांना त्यांच्या सुनेने सांगितलेले शब्द आठवले. जेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली होती की तुझी कारमध्ये बसण्याची ऐपत नाही, त्या त्यांच्या पतीला अगदी प्रेमाने म्हणाले की त्यांना एक कार हवी आहे. नंदकिशोरजी म्हणाले की ठीक आहे, एखादा चांगला मुहूर्त साधून तुला तुझ्या आवडीची एक सुंदर कार घेऊन देईन. आता मात्र कमलाबाईंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांचे एक छोटेसे घरही झाले होते. पती असेही कमावू लागला होता. शिवाय त्यांच्या आवडीची कारही येणार होती. जे काम त्यांना तरुणपणी करायचे होते, जी इच्छा तरुणपणात पूर्ण करायची होती, त्यावेळेस संपूर्ण वेळ मुलाच्या चांगल्या संगोपनात घालवले. पण आज म्हातारपणी का असेना संधी मिळाली आहे म्हणून त्या खूप आनंदात होत्या. काही दिवसातच त्यांच्या घरी एक नवीन कारसुद्धा आली. नंदकिशोरजी आपल्या पत्नीसोबत नवीन कारमध्ये बसून देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. देवाचे दर्शन झाल्यावर जेव्हा तेथील गरिबांना जेवण वाटप करत होते तेव्हा त्यांची नजर तिथेच पायऱ्यांवर बसलेला त्यांचा मुलगा आणि सुनेकडे गेली. नंदकिशोरजी प्रसाद आणि जेवणाचे वाटप करत पायऱ्यांवर बसलेला त्यांचा मुलगा आणि सुनेजवळही पोहोचले आणि त्यांच्याही हातावर प्रसाद आणि जेवण दिले. जेव्हा मानव आणि आरतीने आपल्या आई वडिलांना एका चमकदार प्रेस केलेल्या कपड्यांवर पाहिले आणि त्यांना मिठाई वाटप करत असताना पाहिले तेव्हा मात्र त्यांचे डोळेच विस्फारले की या म्हाताऱ्यांकडे इतका पैसा कुठून आला की हे इतका पैसा वाटप करत आहेत. आरती आणि मानव नंदकिशोरजींकडे आले आणि म्हणाले की बाबा, मी मानव,
तुमचा मुलगा. नंदकिशोरजींनी मागे वळून पाहिले तर त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत परत जाण्यासाठी निघाले. मानव त्यांच्या वडिलांच्या पायांवर पडून म्हणाला की बाबा, माझे म्हणणे एकदा ऐकून तर घ्या. आरती सुद्धा कमलाबाईंचा हात पकडून म्हणाली की आई, आम्हाला बिझनेसमध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. ती नुकसान भरपाई करण्यासाठी आम्हाला आमचे राहते घरही विकावे लागले. बँकेकडून इतके कर्ज घेऊन ठेवले होते की आम्ही ती सुद्धा परतफेड करू शकलो नाहीत. डोक्यावर इतके कर्ज आहे, शिवाय बँकेकडूनही रोज रोज फोन येत आहेत. घेतलेले लोन परत करण्यासाठी आता घरातही काहीच शिल्लक राहिलेले नाही. माझे दागिनेही मानवने विकून टाकले. 2 महिन्यांपासून माहेरी जाऊन राहत आहे. आई, आमची थोडीशी मदत करा. तुम्ही तर आता खूप पैसेवाले दिसत आहात. मुलगा आणि सुनेला पाहून कमलाबाईंना राग अनावर झाला. त्यांना तो दिवस आठवला ज्या वेळेस त्या आपल्याच मुलासमोर पदर पसरवून भिकारीसारखे काही पैसे भीक मागत होत्या की तुझे वडील हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात उभे आहेत, त्यांना काही पैशांची मदत कर. तर दोघांनी मिळून त्यांना रिकाम्या हाताने पुन्हा पाठवून दिले. आपला मुलगा आणि सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नंदकिशोरजी त्यांच्या पत्नीचा हात पकडून मंदिराच्या पायऱ्या उतरून आपल्या कारजवळ आले. मुलगा आणि सून पळत येऊन त्यांच्या पायाशी लोटांगण घालत म्हणाले की बाबा, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी पैशांच्या लोभापायी तुम्हा दोघांना विसरलो होतो, पण आता पुन्हा असे मी कधीच करणार नाही. तुम्ही फक्त एकदा माझी मदत करा. नंदकिशोरजी आपला मुलगा आणि सुनेचं काहीही ऐकून घेत नाही. ते कारचा दरवाजा उघडत म्हणाले की भाग्यवान, आपल्या कारमध्ये बसा. देवाच्या कृपेने आज आपली ऐपत कारमध्ये बसण्याच्या लायकीची झाली आहे. चला, आपण आपल्या कारमध्ये बसून आपल्या घरी जाऊया. मागून मुलगा आणि सून ओरडतच राहिले. तितक्यात पाठीमागून तोच सिक्युरिटी गार्ड जो मानव आणि आरतीच्या घरी कामाला होता, तो सुद्धा त्याची नवीन बाईक घेऊन देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आला. आपल्या सिक्युरिटी गार्डला पाहून मानवने त्याला विचारले की अरे वा, तू नवीन बाईक घेतलीस? खूप चांगली गोष्ट आहे. नाही साहेब, ही बाईक मी विकत घेतलेली नसून मला माझ्या आई वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आहे. खरं तर त्या दिवशी तुमची आई तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आल्या होत्या आणि तुम्ही त्यांना तिथून पळवून लावले होते. त्या तिथेच गेटवर बसून बसून रडत होत्या. माझ्याकडून त्यांचे दुःख पाहिले गेले नाही. मला त्यांची खूप दया आली आणि मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते पैसे त्यांना देऊन त्यांची मदत केली. त्यामुळे आज त्याच मदतीच्या मोबदल्यात मला त्यांनी ही बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. मी बाईक घेण्यास खूप नकार दिला, पण ते म्हणाले की आम्ही ही बाईक खूप प्रेमाने गिफ्ट म्हणून देत आहोत. संकटसमयी तू आमची खूप मदत केलीस, म्हणून आमचा आशीर्वाद समजून ठेवून घे. सिक्युरिटी गार्डचे बोलणे ऐकून मानव आणि आरती दोघेही आतल्या आत जळत होते. पण आता त्या दोघांकडे जळण्याव्यतिरिक्त काहीच उरले नव्हते, कारण जो जसे कर्म करतो त्याला तसेच भोगावे लागते आणि हाच या संसाराचा नियम आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईकही करा. धन्यवाद.